श्री स्वामी समर्थ. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. कधीच कोणाच्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण होऊ नये. ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे स्वामी असतात. स्वामी कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत. स्वामी आपल्या सोबत होते, आहेत आणि कायम असतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या भविष्यातील काही निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन. स्वामींचा आपल्या भक्तांसाठी संदेश, संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात. समोर दिलेल्या दोन पर्यायांपैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संकेत किंवा काही संदेश देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, अशाश्वतावर अवलंबून राहू नका. शाश्वत केवळ एक हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळे व्हा. ईश्वर काळजी वाहतील. आपल्या कर्तव्यांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. अरे कोणी तुमचं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू द्या, ते त्याचं कर्म आहे. परंतु तुम्ही कोणाचं वाईट करू नका. हा तुमचा धर्म आहे, कारण तुम्ही स्वामी भक्त आहात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होत असते. मनुष्याचे कर्म हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असते. ज्यावेळी आपले मन शुद्ध, सकारात्मक आणि सामुदायिक कल्याणाच्या भावनेने भरलेले असते तेव्हा ते आपोआपच यशाच्या मार्गाकडे वळते. जर आपण द्वेष, मत्सर आणि विद्वेषाची भावना अंतरात वाढवली तर आपण नकळतपणे आपल्याच प्रगतीच्या स्रोतांना अडथळा निर्माण करतो. प्रत्येक महान कार्य हे केवळ निष्ठेच्या बळावर नव्हे तर सद्भावना आणि सहकार्याच्या भक्कम पायावर उभे असते. ज्याप्रमाणे निर्मळ जलाने कमळ फुलते त्याचप्रमाणे शुद्ध हेतूने केलेले कर्मच उत्कृष्ट फळ देते. आपल्या सहकार्यांचा विरोध करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्याला ओळखणे आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आनंद मानणे हेच उच्च आणि विकसित मनाचे लक्षण आहे. स्वामी सांगतात, यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग हाच आहे की दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या यशाचा स्वीकार करतो तेव्हा विश्व शक्ती आपल्या यशाचे मार्ग अधिक प्रशस्त करते. कलह आणि नुकसानाची शक्यता काढण्यासाठी आपल्या ऊर्जेचा ओघ नेहमी रचनात्मकतेकडे आणि शांततेकडे वळवला पाहिजे. आपले चित्त प्रसन्न आणि शांत ठेवा, कारण स्थितप्रज्ञ मनाने केलेले कर्मच आपल्याला अखंड सिद्धी आणि खरे समाधान मिळवून देतात. सकारात्मकतेची ज्योत सतत तेवत ठेवा आणि तीच ज्योत तुमच्याही जीवनात अभूतपूर्व यश घेऊन येईल. बाळांनो, पाहता पाहता हे दिवस देखील सरून जातील. तुमच्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागच्या दिवसांची चिंता करत बसू नका. पुढील दिवस तुमचे सोन्याने न्हावून जातील. तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. संकटांचं काय घेऊन बसलात? संकट तर येतच राहतील, त्यातून तर भले भलेही सुटत नाहीत. जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे पडाल, निराश व्हाल, तेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं काही संपलेलं आहे. त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सर्व काही संपलं असं तुम्हाला वाटतं तेव्हा या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. तुम्ही फक्त कसलीही अपेक्षा न करता सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये एकरूप व्हा. प्रामाणिक राहा. शेवटी अंताकडून अनंताकडे घेऊन जाणारे स्वामीच आहेत. जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे, फायद्यासाठीच घडत आहे. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसतील म्हणून काळजी करू नका. फक्त योग्य वेळेची वाट बघा. सध्या जे काही घडत आहे ते नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे नाही, पण विश्वास ठेवा स्वामींवर. येणाऱ्या काळातील सर्व घटना तुमच्या भल्यासाठीच होणार आहेत. ही वेळ सुद्धा निघून जाईल. तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे. स्वामी सांगतात, नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी.
बाळांनो, आनंदाने जगायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे जी माणसे हक्काने तुमच्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर खरे आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतो, तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करतं. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बितत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. म्हणून बाळांनो, कुणालाही कमी लेखू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पाण उतारा करू नका आणि कुणाच्या कमतरतेवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. काल काय झालं ते विसरून जा, कारण तुमचा जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं याच्यासाठी झालेला आहे. जास्त विचार करू नका, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. मनी चांगले विचार वसू द्या, थोडी देवावर श्रद्धा आणि थोडा कष्टावरही भार असू द्या. सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर, आमच्यावर, तुमच्या भगवंतावर तुमचा ठाम विश्वास असेल तर. फक्त प्रामाणिक राहा, तुमचे काम नक्कीच सफल होईल. काळजी करू नका, निश्चिंत राहा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, दिवसातून एकदा तरी कोणीतरी चांगले काम केल्यास त्याचे मनापासून कौतुक करणे, प्रत्येक गणेश चतुर्थीला किंवा बुधवारी रविवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे, दररोज तारक मंत्र म्हणणे, गरजूंना दानधर्म करणे अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपला स्वामींच्या चमत्कारांवर, ऊर्जेवर, स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहेच. तरी इच्छा असल्यास श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. परिस्थिती हे सगळ्यात मोठे गुरु आहेत, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चल, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. आणि जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा व जे मिळाले नाही त्यासाठी फक्त धीर धरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीत कितीही साडेसातीचे भोग असू द्या, ग्रहयोग कितीही वाईट असू द्या, तुम्ही फक्त स्वामी नामाचा जप करत राहा. तुमच्या सर्व ग्रहांना नियंत्रणात आणणारे आम्हीच आहोत. दरवाजावर शुभलाभ लिहून काहीही होत नाही. विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होतील. मन साफ, त्याला सर्व माफ. जर आमचे नाव तुमच्या ओठांशी आहे तर घाबरताय कशाला? आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. स्वामी सांगतात, तुमच्या आत्मबलावर दृढ विश्वास ठेवा. बाहेरील ग्रहयोग नव्हे तर तुमच्या विचारांची दिशा तुमचे भविष्य ठरवते. यशाची शिखरे तुम्ही केवळ नशिबाने नाही तर अखंड प्रयत्नांच्या बळावर गाठणार आहात. तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. प्रतिकूल परिस्थिती ही तुमच्या सामर्थ्याची आणि धैर्याची कसोटी असते. या कसोटीत तुम्ही नेहमीच उत्कृष्ट सिद्ध होतात, हे लक्षात ठेवा. सकारात्मकता ही एक अशी ढाल आहे जी तुमच्या मार्गातील प्रत्येक नकारात्मक शक्तीला आपोआप निष्प्रभ करते. शांत चित्ताने केलेल्या प्रत्येक प्रयत्नातून तुमच्या समस्यांची मूळ उकल सापडते. आत्मिक शांती हीच खरी शक्ती आहे. नित्यकर्म आणि सत्विचारांच्या मार्गावर चालल्यास कोणताही गुप्त अडथळा तुमच्या प्रगतीचा मार्ग खंडित करू शकत नाही. सरून गेला काळ, का चिंता करतो तू बाळ? जोड स्वामी नामाची नाळ, नव्याने उजळेल सकाळ. जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि आमच्याकडून कधीही अपेक्षा सोडू नकोस. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते, हे लक्षात ठेव. बाळांनो, तुम्हा मानवांच्या इच्छांपेक्षा देवाच्या, तुमच्या स्वामींच्या योजना अधिक सुंदर असतात. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुमची प्रार्थना, संघर्ष आणि अडचणी, संयम व कर्म सुद्धा. तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा. योग्य दिशा, ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करा आणि भगवंताची सेवा, नामस्मरण सोडू नका. कारण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, की जेव्हा जेव्हा तुम्ही सेवा करतात, नामस्मरण करतात, तेव्हा आमची अदृश्य शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच,
हे त्रिवार सत्य आहे. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही, तर नाम घेणे महत्वाचे आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तडे साचे म्हणतात तसेच हे आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल आणि अगदी न मागता, मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. स्वामींचे नाम मुखात असलं तर कितीही मोठी संकट असली तरी त्यावर मात होतेच. हीच स्वामी नामाची ताकद आहे. अरे बाळा, तुमच्या विरुद्ध कोणाला कितीही षडयंत्र करू द्या, कितीही राजकारण असू द्या, फक्त एक लक्षात ठेवा, जिथून षडयंत्र सुरू होतात आणि जिथे सर्व यंत्र थांबतात तिथून तुम्ही फक्त आमचा मंत्र सुरू करा आणि मग बघा चमत्कार. उद्याचा दिवस निर्वेद असणार आहे. फक्त आजच्या क्षणी तुमच्या ध्येयाप्रती जागरूक आणि कृतज्ञ राहा. तुमचा विजय निश्चित आहे. ज्या शक्तीने आजवर तुम्हाला इथपर्यंत सुरक्षित आणलेलं आहे ती शक्ती पुढेही तुम्हाला नेणार आहे. फक्त विश्वास ठेवा. स्वामींची केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच, हे नक्की. निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा आणि योग्य कर्म स्वामी माऊलींना खूप प्रिय असतं. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. यशस्वी व्हायचं असेल तर या 5 गोष्टी डोक्यातून काढून टाका. लोक काय म्हणतील, माझ्याकडून होणार नाही, माझं मन नाही, माझ्याकडे वेळ नाही आणि माझं नशीबच खराब आहे. या गोष्टी बोलणं आजच बंद करा. स्वामी सांगतात, सावर स्वतःला, भरकटू नकोस. स्वामी तुझ्याच सोबत आहेत हे तुझ्या मनाला ठणकावून सांग. आमच्यावर तुझी मनापासून श्रद्धा असेल तर गोंधळातही मार्ग निघेल, हे लक्षात ठेव. निश्चिंत रहा, काळजी करू नका. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, दर शनिवारी काल भैरवाष्टकम स्तोत्राचे वाचन करणे, जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात आरतीसाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.